नमस्कार. कृषी सारथीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा कोड्यावर बोलणार आहोत जे आपल्या सगळ्यांनाच, शेतकरी बांधव असोत किंवा व्यापारी, सगळ्यांनाच सतावतंय. मार्च महिना म्हटलं की तुरीचे भाव वाढणार, हे जणू ठरलेलंच समीकरण. पण ह्यावर्षी झालं काय? अरेच्चा, भाव वाढणं तर दूरच, उलट ते स्थिर राहिले किंवा खाली आले. असं नेमकं का घडलं? चला, या अनपेक्षित वळणामागचं रहस्य आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तोच तोच प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात घोळतोय. बाजारात एक जबरदस्त तेजीची अपेक्षा होती नाही का? सगळेजण वाट पाहत होते की आता भाव उसळी घेणार. पण झालं मात्र नेमकं उलटं. भाव जिथल्या तिथेच राहिले, काही ठिकाणी तर थोडे कमीच झाले. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल. तर मग चला, हा गोंधळ नेमका कशामुळे झाला याची कारणं एक एक करून शोधूया. पण एक मिनिट, पुढे जाण्याआधी एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट. बाजारातल्या अशाच किचकट गोष्टी जर सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर आपल्या कृषी सारथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, तो जो बेल आयकॉन आहे ना, तो नक्की दाबा, म्हणजे प्रत्येक महत्वाचं विश्लेषण थेट आपल्यापर्यंत पोहोचेल. चला मग, ह्या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया. आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत ते एकदा बघू. सगळ्यात आधी मार्च महिन्याचं कोडं उलगडू. मग आपली तेजीची अपेक्षा का चुकीची नव्हती ते पाहू. त्यानंतर बाजारात अचानक असे कोणते 3 स्पीड ब्रेकर आले ते समजून घेऊ. या सगळ्या गोंधळातही तुरीची मूळ ताकद काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, भाव पुन्हा कधी वाढणार, यावरही आपण सविस्तर बोलणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, मार्चमधील भावाचं कोडं. बाजाराने जे अनपेक्षित वळण घेतलं ते नेमकं काय होतं आणि ते इतकं धक्कादायक का होतं हे आपण इथे समजून घेऊया. स्क्रीनवर बघा, हे चित्र सगळं काही सांगतंय. डावीकडे काय आहे? आपली अपेक्षा. बाजारात मोठा उत्साह होता, मोठी तेजी येणार होती. आणि उजवीकडे जे खरंच घडलं, वास्तव. भाव वाढ नाही तर निराशा. भाव स्थिर राहिले किंवा घसरले आणि उत्साहाचं रूपांतर झालं गोंधळात. या 2 चित्रांमधला फरकच आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. मग प्रश्न येतो की आपली अपेक्षा इतकी पक्की का होती? काहीतरी आधार असेल ना? हो, नक्कीच होता. ही अपेक्षा हवेत नव्हती. यामागे होता गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आणि बाजाराचा एक ठरलेला पॅटर्न, जो यावर्षी मात्र पूर्णपणे फसला. हे आकडे बघा. हे काही एका वर्षाचं नाहीये, गेल्या 10 वर्षांचा अनुभव आहे हा. 10 पैकी 8 वर्ष. विचार करा, मार्च महिन्यात तुरीचे भाव वाढले हा एक ठरलेला, खात्रीचा पॅटर्न होता. डिसेंबरमध्ये माल येतो, जानेवारी फेब्रुवारीत खरेदी होते आणि मार्चमध्ये तेजी येते. पण यावर्षी हाच विश्वासू पॅटर्न सपशील फसला. म्हणजेच हे जे 9,000चं लक्ष्य होतं ना, ते काही स्वप्न नव्हतं. 8,500वरून 9,000 हे अगदी सहज शक्य वाटत होतं. बाजारातला प्रत्येक जण हेच गणित मांडून बसला होता. हे गणित अगदी साधं आणि तार्किक होतं. मग असं नेमकं काय झालं? इतकं पक्कं गणित चुकलं कसं? आता आपण त्या 3 अनपेक्षित स्पीड ब्रेकर्सबद्दल बोलूया, ज्यांनी तेजीच्या गाडीला अचानक थांबवलं. बाजार तज्ज्ञांच्या मते या घसरणीमागे 3 मुख्य खलनायक आहेत. 1. चणाची अनपेक्षित आणि प्रचंड आवक. 2. जगातलं तणावाचं वातावरण. आणि 3. LPG गॅसच्या पुरवठ्यात आलेला अडथळा. चला, आता या प्रत्येक खलनायकाची आपण सविस्तर चौकशी करू. पहिला आणि सगळ्यात मोठा अडथळा, चणा. झालं काय की बाजारात अचानक चण्याची आवक इतकी वाढली की कोणालाच अंदाज आला नाही. मग काय, व्यापाऱ्यांनी जो पैसा तुरीसाठी राखून ठेवला होता तो त्यांनी चणा खरेदीत लावला. म्हणजे सरळ सरळ तुरीच्या बाजारात पैशांचा तुटवडा जाणवू लागला. सगळा पैसा चण्याकडे वळवला गेला. दुसरा धक्का बसला तो जागतिक पातळीवर. जगात जेव्हा युद्धासारखी परिस्थिती असते ना, तेव्हा एक भीतीचं वातावरण तयार होतं. आणि अशावेळी मोठे गुंतवणूकदार, मोठे व्यापारी रिस्क घेत नाहीत. ते बाजारात पैसे गुंतवण्याऐवजी कॅश स्वतःकडे ठेवणं जास्त पसंत करतात. मग त्यामुळे काय झालं? बाजारातला व्यवहारच मंदावला. पैसा फिरायचाच थांबला. आणि आता तिसरा फटका. हा तर अगदी अनपेक्षित होता. मार्च महिन्यात LPG गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला. याचा थेट परिणाम कुणावर झाला? हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंगवाले, जे आपले डाळींचे सगळ्यात मोठे ग्राहक आहेत. त्यांचाच धंदा मंदावल्यामुळे डाळींची मागणी एकदमच घटली. ही मागणी कमी होणं बाजाराला मोठा धक्का होता. बरं, हे 3 अडथळे ऐकून थोडी निराशा वाटू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. या सगळ्या तात्पुरत्या अडचणी आहेत.
तुरीच्या बाजाराचा जो मूळ पाया आहे, जी ताकद आहे, ती अजूनही मजबूत आहे. ती कुठेही गेलेली नाही. आणि ही ताकद काय आहे? बघा, बाजारात तुरीची आवक अजूनही कमीच आहे. घरातली मागणी तशीच आहे, मजबूत आहे. एकूण पुरवठा कमी आहे. बाहेरच्या देशातून तूर येण्याची शक्यता जवळपास नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्याकडे माल आहे ते कमी भावात विकायला तयार नाहीयेत. हे सगळे पॉइंट्स बाजाराला खाली पडू देत नाहीयेत. याचा अर्थ एकच आहे, मागणी आणि पुरवठ्याचं जे गणित आहे ना, ते अजूनही तुरीच्याच बाजूने आहे. आणि हेच गणित भविष्यात तेजी आणणार आहे. सध्याची मंदी ही फक्त बाहेरच्या कारणांमुळे आहे. बाजाराचा पाया अजिबात डळमळीत झालेला नाही. आणि या सगळ्याला आधार देणारा एक महत्त्वाचा आकडा म्हणजे अकोल्याचा 8,000 रुपयांचा भाव. हा भाव एक भक्कम सपोर्ट बनलाय. याच्या खाली बाजार जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. हा एक मोठा दिलासा आहे. चला, आता त्या प्रश्नाकडे येऊया ज्याची आपण सगळेच वाट पाहतोय. भाव वाढणार कधी? बाजारात तेजी परत कधी येणार? तेजी परत येण्यासाठी या 3 गोष्टी घडणं खूप गरजेचं आहे. 1. चण्याची आवक नियंत्रणात यायला हवी. 2. LPGचा पुरवठा सुरळीत होऊन हॉटेल्सची मागणी वाढायला हवी. आणि 3. बाजारातल्या गुंतवणुकीचा विश्वास परत यायला हवा. या 3 गोष्टी पुन्हा रुळावर आल्या की बाजारही रुळावर येईल. आणि या सगळ्यात एक मोठा ट्रिगर ठरू शकतो तो म्हणजे सरकारी खरेदी. ज्या क्षणी सरकार चणा खरेदी करायला सुरुवात करेल, बाजारात पुन्हा पैसा खेळू लागेल. व्यापाऱ्यांच्या हातात पैसा आला की तो पुन्हा तुरीकडे वळेल. त्यामुळे सरकारी खरेदीवर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बाजार तज्ज्ञांचेही हेच म्हणणं आहे. ते अगदी स्पष्टपणे सांगतात की काळजी करू नका. जशी ही परिस्थिती निवळेल, आपण तुरीच्या भावात पुन्हा एकदा मोठी तेजी नक्कीच पाहू, कारण बाजाराचा मूळ पाया मजबूत आहे. तर ह्या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? सोप्या शब्दात सांगायचं तर सध्या जे भाव दबलेले आहेत ती तात्पुरती गोष्ट आहे, बाह्य कारणांमुळे आहे. पण बाजाराचा जो मूळ पाया आहे तो मात्र मजबूत आहे आणि तो तेजीचेच संकेत देत आहे. पण एक प्रश्न उरतोच, ही सुधारणा होण्यासाठी काही आठवडे लागतील की काही महिने? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल, नाही का? पण त्या काळावर लक्ष ठेवण्यासाठी आणि बाजारात नेहमी एक पाऊल पुढे राहण्यासाठी कृषी सारथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणासोबत. धन्यवाद.